यावर्षीचं आपला जे मेन अजेंडा आहे नशामुक्त संभाजीनगर, त्यासाठी आम्ही 100% सगळे महासंघाच्या वतीने प्रयत्न करत आहोत आणि विविध कार्यक्रम आम्ही 10 दिवस मोठ्या स्वरूपात आम्ही राबवत आहोत आणि काही पत्रकार बांधवांनी आता सूचना केल्यात काही एखादी विशेष असा उपक्रम राबवण्यात यावा, त्यासाठी पण आम्ही आता विचारमंथन करतो आहे। तुम्ही पण काही असं एखादी अनोखा कार्यक्रम असेल तर आम्हाला सुचवा, आम्ही जेणेकरून तो राबवू। आत्ताच माननीय CP साहेबांसोबत बैठक झाली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची, तर त्याच्यावरती विशेष लक्ष घालून फास्ट ट्रॅक 4 घंट्याच्या आत परवानगी देण्याचा ते प्रयत्न करतात। आणि भोंग्याचा विषय आलेला आहे, बरेच भोंगे आता परवानगीसाठी काय डीजेचा परवानगी लागणार आहे? डीजेला परवानगी मिळणार नाहीये, भोंग्याला लिमिटेड आवाजामध्ये परमिशन मिळेल असं आता मीटिंगमध्ये ठरलेलं आहे। 24 तारखेला जाहीर करणार। पारंपरिक वाद्याला तर परमिशन आहे, त्याला काही हे नाही, आलं घेण्याची गरज नाही। आणि आमच्या मंडळाचा असा एक प्रयत्न राहील आपल्या माध्यमातून की नशामुक्त संभाजीनगर आपल्याला करायचं आहे, तर सगळ्या मंडळाला विनंती की नशामुक्त याच्यावरती आपण जर समजा 10 दिवस जर समजा आपण वरती समजा मंडळाने समजा आपापल्या मंडळामध्ये जर कार्यक्रम घेतले तर त्याच्यामध्ये एखाद्या मंडळाने जर त्याच्यात चांगला कार्यक्रम घेतला आणि त्यांच्या वार्डामध्ये त्याने नशामुक्तीवर जर वर्षभर काम केलं तर आम्ही अशा मंडळाला विशेष बक्षीस देण्याचा प्रयत्न करू। मला यावर्षी अध्यक्षपदाचा मान दिला आणि महासंघातील सर्व सहकारी मित्रांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी मला पूर्ण वर्ष सहकार्य करण्याची गवाही दिली। यावर्षी आपण कार्यक्रम घेत आहोत एक झाड एक मंडळ अभियान। 27 ऑगस्टला जिल्हा परिषद मैदानावरती एक झाड एक मंडळ हे अभियान राबवत आहे। आपण प्रत्येक मंडळाला आपण एक झाड देणार आहोत। त्याच्यानंतर 28 तारखेला अथर्व शीर्षाचं महापठण आपण वरद गणेश मंदिरासोबत घेत आहोत। त्याच्यानंतर 29 ऑगस्टला अनाथ मुले तसेच वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांना विशेष मेजवानीचं आयोजन आपण केलं आहे। 30 तारखेला प्रोझोन येथे आपण भव्य ढोल वादन स्पर्धेचं आयोजन केलं आहे। 31 ऑगस्ट 2025 रोजी 2 सप्टेंबर रोजी नशामुक्त छत्रपती संभाजीनगर मोहीम ही आपण विविध शाळांमध्ये राबवत आहोत। 3 सप्टेंबर रोजी भव्य कुस्तीची स्पर्धेचं आपण आयोजन जिल्हा परिषद मैदान येथे केलं आहे। 4 सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबिर आपण महासंघाच्या कार्यालय येथे आयोजित केलं आहे। सर्व राज्यसाहेब सर्वच पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून इथनं हा देशातला मला असं वाटतं महासंघ असेल की अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीने प्रत्येक वर्षी अत्यंत वेळेच्या आत अध्यक्षाची निवड करताना कोणतीही सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.